go through the syllabus first. Okay, screen दिसते ना? हो सर. ठीक आहे. फर्स्ट युनिट आपला संपलेला आहे. सेकंड युनिट मी पेंडिंग ठेवला आहे. सेकंड युनिट उद्यापासून चालू होईल आणि आज हा थर्ड युनिट ऑलमोस्ट संपणार आहे. ठीक आहे. आज फक्त एक ॲडॅप्टिव्ह कंट्रोल एवढाच एक पॉईंट राहील, बाकी सगळं मी कव्हर करणार आहे. ठीक आहे. न्यूमेरिकल कंट्रोल्स काय असतं, त्याचे एलिमेंट्स काय आहेत, स्टेप्स काय आहेत, हे सगळं होईल. शिवाय हे पॉईंट टू पॉईंट कंट्रोलिंग, मॅन्युअल असिस्टंट, कास्ट प्रोग्रामिंग आणि एवढा हा जो पार्ट आहे एवढा राठोड सर कव्हर करणार आहेत. म्हणजे ऑलरेडी त्यांनी आज सुरू केलेला आहे की नाही. पॉईंट टू पॉईंट CNC मशीन प्रोग्रामिंग, कंटिन्युअस प्रोग्रामिंग हे ऑलरेडी ते आज घेत आहेत. त्यामुळे मी काय डबल रिपीट घेत बसणार नाही. त्यामुळे हा पार्ट त्यांच्या सिलेबसमध्ये कव्हर होईल. पण तुम्ही स्टडी करताना ह्या सब्जेक्टमध्ये सुद्धा स्टडी करायचा आहे, कारण एक्झाममध्ये इथं पण ते विचारलं जाणार आहे. ठीक आहे. सो आज थर्ड युनिट कंप्लीट होऊन जाईल. त्यानंतर उद्यापासून सेकंड युनिट चालू होईल. 15 नोव्हेंबरपासून तुमची मिड सेमिस्टर एक्झामिनेशन आहे. त्यामुळं मेक शुअर दॅट एव्हरी सब्जेक्ट हॅज कम्प्लिटेड देअर 3 युनिट्स, फर्स्ट 3 युनिट्स. Okay, and college is now in process of making lectures or all academic session through offline mode through 20th November, October, 20th October म्हणजे येणार आता 2 दिवसानं जे तुम्हाला ऑफलाईन मध्ये कॉलेजमध्ये यावं लागेल. त्यामुळे तयारी चालू करा आणि रिटर्न नोटीस कॉलेजची येईलच. हे जस्ट मी तुम्हाला एक इन्फॉर्मेशन कल्पना देत आहे. ओके. So not wasting time, we will move through the lectures. Okay, numerical control. So numerical controls machines are the NC machines, CNC machine, DNC machine. NC machine long form is a numerical control machine. CNC machine is a computer numerical control machine. DNC is a direct numerical control machines. And those machines are nowadays available everywhere. In every company you can see these CNC machines. Okay, so you are all aware about the machines. Okay, so today we are just going to touch the basics or overview of these machines. So it starts with 15th century to machining the metals, to making some weapons, to making some agriculture equipments. So it starts from 15th century till now. So nowadays the many advanced machines are available like NC machine, CNC machine, PLC, programmable logical control, robots are available nowadays. Okay, so all the work is going to be automated. It's going to be automated through these machines, through this programming of through these machines. Okay, so कोणी सांगा मला ही कुठली मशीन आहे जी तुम्हाला स्क्रीनवर दिसते, ती कुठली मशीन आहे? लेथ मशीन. इट इज अ लेथ मशीन. ओके, सो लेथ मशीन जे आपल्या कॉलेजमध्ये अवेलेबल आहेत त्या लेथ मशीन आहे. इट इज अ हे प्रोग्रामेबल मशीन आहे का? नो, नाही, कारण आपण त्यात काय प्रोग्राम टाकत नाही. काय असेल ते मॅन्युअली इथं वर्कर उभा राहील, काय असेल ते त्याचं काम करेल, है की नाही. प्रत्येक मशीन हे मॅन्युअली तो चालवेल, त्यामुळे प्रोग्रामेबल नाहीये. ओके, तर लेथ मशीन मध्ये बरेचसे चेंजेस होत गेले, ॲडव्हान्स चेंजेस येत आले आणि लेथ मशीन कन्वर्ट झाली CNC मशीन मध्ये, आहे की नाही. कॉम्प्युटर न्यूमेरिकल कंट्रोल, आहे की नाही. त्यात कॉम्प्युटर यूज केला. हे काय मशीनिंग होतं, ते मशीनिंग युनिट आपण काय केलं, कॉम्प्युटर थ्रू इथं ह्याला कंट्रोल्स केलं. सगळे ह्यात काय काय असते, फीड कंट्रोल असेल, लुब्रिकेशन कंट्रोल असेल, है की नाही, स्पीड कंट्रोल असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण काय केलं, कॉम्प्युटर थ्रू कंट्रोलिंग केलं. त्यालाच आपण CNC म्हणतो. ठीक आहे. सो बेसिकली आपण ऑल काय मशीन आहेत त्या बेसिकली बघू. न्यूमेरिकल कंट्रोल, आहे की नाही, सगळ्या न्यूमेरिकल कंट्रोल. NC मशीन घेऊ नका, न्यूमेरिकल कंट्रोल मध्ये सगळ्या मशीन येतात. NC मशीन्स येते, CNC मशीन येते, आहे की नाही, अजून DNC मशीन येते. सगळ्या आहेत न्यूमेरिकल कंट्रोल मशीन. So it is the automated control of machining tools. Like machining tools what, such as the drilling, boring operations, these are the using by machining tools. Those are controlled by the computer system. It is a numerical control machines.
So nowadays CNC machine processes the piece of material. It may be the metal, non-metal, plastic, wood, ceramic, composite material to meet the specification by the following coded programs. So coded program आहे की नाही, राठोड सरांनी ऑलरेडी शिकवलंय कोडेड प्रोग्राम, जी कोड, एम कोड आहे की नाही, जी कोड, एम कोड आहे की नाही. ह्या पद्धतीत आपण काय करतो, इन्स्ट्रक्शन मशीनला देतो विदाउट मॅन्युअल ऑपरेटर. एकदा आपण इन्स्ट्रक्शन प्रोग्राम तो मशीन दिले तर आपल्याला ऑपरेटर काय लागत नाही, मशीन ऑटोमॅटिक सगळं हे काम करते. ठीक आहे. सो मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेटर म्हणजे हा युजर असेल जो काही करणार, तो काय करतो की तो एक प्रोग्राम बनवतो किंवा न्यूमेरिकल डाटा, न्यूमेरिकल मध्ये तो डाटा काय करतो, न्यूमेरिकल कंट्रोलर देतो आहे की नाही. ॲडव्हान्स सीएनसी मशीन मध्ये कंट्रोलर कुठले कुठले येतात मी सांगतो बरं का, लक्षात ठेवा. इंटरव्ह्यूला विचारतात, जर प्रोडक्शनच्या इंटरव्ह्यूला तुम्ही गेला तर हा क्वेश्चन एकच मिनिट, हा क्वेश्चन कंपल्सरी असेल तर ठीक आहे. फानुक इज द फेमस कंट्रोलर फॉर द सीएनसी मशीन. फानुकचा कंट्रोलर असतो, सिमेन्स कंपनीचा असतो. ह्या दोन कंपनीचा खूप जास्त यूज होतो. बाकीच्या बऱ्याचशा मार्केटमध्ये कंपनीज अवेलेबल आहेत, पण ठीक आहे. कंट्रोलर म्हणजे काय की सीएनसी मशीनला कंट्रोलर कोण करतं आहे की नाही. तुमच्या मोबाईलचा कंट्रोलर कोण आहे मला सांगा. तुम्ही मोबाईल यूज करता येणार आहे, सांगा कंट्रोलर काय असतो मोबाईलमध्ये. किंवा मोबाईल परचेस करताना तुम्ही ऐकत असाल की स्नॅपड्रॅगन 858 प्रोसेसर, इट इज अ कंट्रोलर आहे की नाही स्नॅपड्रॅगन. शिवाय अजून कुठला असतो, मीडियाटेकचा असतो. शिवाय पीसी मध्ये कुठला असतो, इंटेक्सचा कंट्रोलर असतो आहे की नाही. ओएस वेगळी, कंट्रोलर वेगळा. ओएस कुठले असेल, अँड्रॉइड असेल, विंडोज असेल आहे की नाही. अजून कुठले असते, बरेचसे ओएस वेगळे आहेत आणि हे कंट्रोलर आहेत, हे कंट्रोल करतात. त्यामुळं तुम्हाला सीएनसी मशीनचे कंट्रोलर कुठले माहित असले पाहिजे, फानुक अँड सिमेन्स. ओके. तर हा कंट्रोलर काय करतो की मशीन मध्ये सगळ्या गोष्टी काय असतो की कंट्रोल करतो थ्रू प्रोग्रामिंग, थ्रू इट्स काय म्हणतो त्याला, आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्वतःचा असेल तर ह्या मशीन युनिटमध्ये तो कंट्रोल करतो आणि तुमचा पार्ट हा प्रोसेस होऊन तयार होतो की जसं प्रोग्रामिंग असेल. सो दीज आर द बेसिक फ्लो ऑफ हाऊ न्यूमेरिकल कंट्रोल मशीन्स वर्क. ओके. 4 मार्काला शॉर्ट नोट मध्ये किंवा लॉंग आन्सर मध्ये 6 मार्काला येऊ शकते. एक्सप्लेन फ्लो ऑफ न्यूमेरिकल मशीन्स. त्यावेळेस तुम्हाला या सगळ्या गोष्टी इथं सांगता आल्या पाहिजेत. नाव व्हॉट आर द कॉम्पोनंट्स ऑफ न्यूमेरिकल कंट्रोल मशीन. सो फर्स्ट इज द मशीन टूल्स, सेकंड इज द CLU, DPU, long form are here, control loops unit, data processing unit and machine control unit. Okay, these are the components of CNC machine. So one by one हे सगळं बघूया. First is a machine control unit. Numerical control machines tool has the main unit. This is the main unit which is known as the machine control unit. It consists of some electronics hardware that reads the NC programming, interprets it and conversely translate it into mechanical action of the machine tool. मशीन टूल मध्ये जे ऍक्शन होतात, जे वर्क परफॉर्म होतं मशीनवर, त्यांना मशीन टूल्स म्हणूया आपण. ठीक आहे, सोप्या भाषेत. ठीक आहे. आता एखादं ड्रिलिंगचं ऑपरेशन आहे, ड्रिलिंग मध्ये तुम्हाला स्पिंडल स्पीड दिलं पाहिजे, फीड दिला पाहिजे आहे की नाही, ऍक्सिस दिला पाहिजे, लोकेशन्स दिलं पाहिजे, टूल सिलेक्ट झालं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपण कुणा थ्रू देतो मशीनला, तर एनसी प्रोग्रामिंग. एक प्रोग्रामिंग आपण लिहितो की राठोड सरांनी सांगितलं असेल तुम्हाला, जी कोड एम कोड मध्ये प्रोग्रामिंग देतो. किंवा न्यूमेरिकल कंट्रोल मशीन युनिट असेल तर त्याला आपण पंच कार्ड देतो, पंच कार्ड थ्रू त्याला प्रोग्रामिंग आपण सांगत असतो. तर ह्या प्रोग्रामिंग मधनं आपण मशीनला काय कळतं की काय काम करायचं हे कळतं आहे की नाही. इथे दिलंय, इट रीड्स द प्रोग्राम अँड इंटरप्रेट्स इट. इंटरप्रेट मध्ये त्याच्यावर अनालिसिस करतो की नक्की काय करायचंय आणि ती सेम कन्व्हर्सली ट्रान्सलेट टू मेकॅनिकल ऍक्शन, की ऍक्शन मध्ये ते ट्रान्सफर करतं. हे कोण करतं, मशीन कंट्रोल युनिट. ओके. अ टिपिकल मशीन कंट्रोल युनिट मे कन्सिस्ट ऑफ द फॉलोइंग युनिट्स, की इनपुट रीडर युनिट. हे कशाला लागतं की तुम्हाला जो प्रोग्राम युजरनं दिलेला आहे तो रीड करण्यासाठी. देन मेमरी, तो प्रोग्राम पण सेव्ह करून ठेवला पाहिजे. प्रोसेसर, जसं सांगितलं फानुकचा प्रोसेसर, सिमेन्सचा प्रोसेसर असेल तो ऍक्च्युअली प्रोसेस करणार हे सगळ्या गोष्टी.
आणि आउटपुट चॅनल की त्यातनं प्रोसेस झाल्यानंतर इंटरप्रेट झाल्यानंतर काहीतरी आउटपुट येणार आहे की नाही. शिवाय कंट्रोल पॅनल की तिथून तुम्ही सुद्धा प्रोग्रामिंग मॅन्युअली देऊ शकता, स्टॉप करू शकता. आणि फीडबॅक चॅनल की वेदर दिस प्रोग्राम इज रनिंग गुड ऑर नॉट, इट विल understand by the feedback system. So it is open loop system feedback and closed loop system. Two types of feedback channels are available. Okay, इथे काही कोणाला डाऊट असेल तर विचारा. सगळं सिंपल आहे, काही यात डोकं लावायची गरज नाही. ऑल आर द सिंपल थिंग्स. नाउ मशीन टूल इज द मेन कॉम्पोनंट ऑफ द न्यूमेरिकल कंट्रोल सिस्टम विच एक्झिक्युट्स द ऑपरेशन्स. की ॲक्च्युली ऑपरेशन्स कोण करतं तर वर्क टेबलवर होतं. कटिंग टूल्स करतात, जिग अँड फिक्चर करतात, ड्रायव्हिंग स्पिंडल्स असेल, कुलंट असेल, लुब्रिकेंट, ऑल दीज आर द मशीन टूल. मशीन टूल याला मशीन टूल म्हणतात. हुएवर इज लाईक टू इंटरेस्ट वर्क इन प्रोडक्शन की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. द लेटेस्ट डेव्हलपमेंट इन द न्यूमेरिकल कंट्रोल मशीन टूल इज द वर्सटाईल मशीन सेंटर. व्हीएमसी मशीन म्हणतात, तुम्ही ऐकले असेल. व्हीएमसी मशीन, हॉरिझॉन्टल मशीनिंग सेंटर, HMC, VMC, दोज आर द टाईप ऑफ द मशीन टूल सिस्टीम. ओके, तर त्यात अजून बऱ्याचशा गोष्टी एक्स्ट्रा ॲड केलेल्या असतात की ऑटोमॅटिक टूल चेंजर. सेपरेट टॉपिक आहे, शॉर्ट नोट लिहू शकते. ऑटोमॅटिक टूल चेंजर. ऑटोमॅटिक टूल चेंजरमध्ये काय होतं, एका CNC मशीनला बरेचसे ऑपरेशन होत असतात. ड्रिलिंग होतं, नर्लिंग होतं, कटिंग होतं, बरेचसे ऑपरेशन होत जातात. तर प्रत्येक ऑपरेशनला वेगवेगळा टूल लागतो, बरोबर. एकाच टूलनं सगळे ऑपरेशन होत नाहीत. त्यामुळे काय होतं की प्रत्येक टूल त्या मशीनवर ठेवलेले असतात. काही ना, एक सर्क्युलर पाथ असतो मशीनच्या मागच्या साईडला असतो, असा सर्क्युलर पाथ. आणि ह्या पाथमध्ये हे असे सगळे तुमचे टूल्स लावलेले असतात. ठीक आहे, प्रत्येक पाथला एक एक नंबर दिलेला असतो. सपोज 1, 2, 3, 4, ठीक आहे. फिफ्थला तुम्ही सपोज ड्रिलिंगचं टूल लावलेलं आहे ना, ड्रिलिंग टूल आपण त्याला शॉर्ट फॉर्म दे, ड्रिलिंग टूल 5th नंबरचं. तर ज्यावेळेस प्रोग्रामिंग करता त्या प्रोग्रामिंगमध्ये ड्रिलिंग टूल तुम्हाला 5th नंबरला आहे हे सांगायला लागतं. आणि ते मशीन मग काय करतं की हे कॉल करून घेतं. मग 5th नंबरचं टूल येऊन ऑटोमॅटिक तिथं सिस्टीममध्ये लोड होणार. ठीक आहे, पण हे सांगताना हा युजरचं सांगायचं आहे. तर 5th नंबरला तुम्ही ते ड्रिलिंगचं टूल लावलंच पाहिजे. दुसरं कुठला लावलं तर ते दुसरं घेणार, कारण तो काय करतो, प्रोग्राम फक्त फॉलो करतो, ते चेक करत नाही की खरंच ते ड्रिलिंगचं टूल आहे का. तर हे ऑटोमॅटिक टूल चेंजर ATC आहे. मॅक्झिमम 24, आता नवीन सिस्टीम आल्या त्या 40-50 पर्यंत टूल्स हे लोड होतात. की जसं ऑपरेशन असेल त्या ऑपरेशनमध्ये ते टूल येऊन तिथं फिक्स होणार, ऑपरेशन होणार, त्यानंतर परत टूल जाऊन इथं लोड होणार. त्यानंतर दुसरं कुठलं तुम्हाला लगेच पुढचं 12 नंबरचं टूल लागणार आहे. मग 12 नंबरचं परत लोड होणार, काम झालं की परत जाऊन इथं अनलोड होणार. ह्या पद्धतीत ऑटोमॅटिक टूल चेंजर वर्क करतं. ठीक आहे. नाव द मशीन कंट्रोल युनिट मे बी 3 टाइप्स. हाऊस मशीन कंट्रोल युनिट, स्विंग अराउंड मशीन कंट्रोल युनिट अँड स्टँड अलोन मशीन कंट्रोल. तुमच्या सिलेबसला एवढं डिटेलमध्ये नाही आहे, त्यामुळे काय एवढा लोड घेऊ नका. फक्त मी तुम्हाला सांगतो की मशीन कंट्रोल युनिट मे बी माउंटेड ऑन द मशीन टूल अँड मे बी बिल्ट इन द केसिंग ऑफ द मशीन. मशीन कंट्रोल युनिट हे काहीतरी एक युनिट आहे, सपोज एक युनिट आहे. तर हे युनिट मशीनवरच बसवलं असेल तर त्याला म्हणायचं हाऊस्ड MCU. ठीक आहे. मशीन कंट्रोल युनिट इज डायरेक्टली माउंटेड ऑन द मशीन विच कॅन स्विंग अराउंड इट, कॅन बी ॲडजस्टेड ॲज पर द रिक्वायरमेंट. स्विंग होतं ते, स्विंग होतं म्हणण्यापेक्षा आता मी तुम्हाला फोटो दाखवतो. ठीक आहे. हे मशीन कंट्रोल युनिट हे स्विंग होतं, कंट्रोल पॅनल हे स्विंग होतं, जसं युजरला पाहिजे त्याप्रमाणे ते स्विंग करून घेतलं जातं. त्याला म्हणायचं स्विंग मशीन कंट्रोल युनिट. आणि स्टँड अलोन, इट इज इन्क्लूज द सेपरेट केबिन. सेपरेट केबिन त्याला बनवलेली असते, सेपरेट सगळं असतं. त्याचा मशीनचा काही म्हणजे संबंध नसतो. मशीनच्या नियर बाय प्लेसला कुठेतरी ते बसवलेलं असतं, आहे की नाही. हा सपोज मशीन इथं बसवलेली आहे तर इथं ते वेगळंच बसवलेलं असतं टूल आणि वायर थ्रू कनेक्ट असतं. एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. हाऊस मशीन कंट्रोल युनिट म्हणजे लॅपटॉप. लॅपटॉपमध्येच तुमचा CPU असतो, मॉनिटर असतो, सगळ्या गोष्टी असतात, आहे की नाही. आणि स्टँड अलोन म्हणजे तुमचा PC की त्यात CPU वेगळा असतो, मॉनिटर वेगळा असतो, माऊस वेगळा असतो, कीबोर्ड वेगळा असतो. तुम्हाला समजण्यासाठी एक्झाम्पल सांगितलं. त्यानंतर हे कॉम्पोनंट ऑलरेडी यू नोज दिस कॉम्पोनंट. कंट्रोलर, सर्वो मोटर, पोझिशनर, ट्रान्सड्यूसर, इट इज अ सेन्सर, machining table, gearbox, tachometer to measures the speed, then motor, lead screw,
All these are the components of the NC machine. The question may come for the 8 or 12 marks to explain each and every component of NC machine. तर हे सगळे हे सगळे कंपोनेंट तुम्हाला एक्सप्लेन करता आला पाहिजे. हे सगळे सिंपल कंपोनेंट आहेत. तुम्ही कुठेही नेटवर सर्च केले तर याची सगळ्यांनी माहिती मिळेल. मी का शिकवत नाही की फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला MP सब्जेक्टमध्ये हे तुम्हाला ऑलरेडी झालेलं आहे. ठीक आहे. दिस आर द कोऑर्डिनेट सिस्टीम. बेसिकली दिस इज द स्टँडर्ड कोऑर्डिनेट सिस्टीम. कोऑर्डिनेट सिस्टीम का आपल्याला लागते, ज्यावेळेस आपण प्रोग्रामिंग करतो तर कोऑर्डिनेट सिस्टीम एक स्टँडर्ड घेतलेली असते. त्या स्टँडर्डनुसारच सांगितलेलं असतं की एक्स ॲक्सिस दिस साईडला आहे ना. तुम्ही प्रोग्राम करताना पण तेच कन्सिडर केलं पाहिजे आणि जो मशीन ऑपरेटर असेल त्याला पण कळलं पाहिजे की एक्स डायरेक्शन म्हणजे ही डायरेक्शन आहे. त्यामुळे कोऑर्डिनेट सिस्टीम ही स्टँडर्ड ठेवली जाते. Then the basic requirement. What are the requirement for the numerical control machines? The first is the preparatory functions. Okay, preparatory codes असतात, तसे preparatory functions. मग त्यात बरेचसे असतात. इंटरपोलेशन राठोड सरांनी आजच शिकवलंय. ॲब्सोल्यूट अँड इन्क्रिमेंटल प्रोग्रामिंग आहे की नाही. ॲब्सोल्यूट आहे जर तुमचा ॲक्सेस असेल, ॲक्सेस पासूनच तुम्ही काउंट करत असाल तर त्याला ॲब्सोल्यूट आहे की नाही. ॲक्सेस पासून तुम्ही इथपर्यंत काउंट केलं, त्यानंतर नेक्स्ट इथनं पुढे 0 पासून काउंट करून इथं दिलं तर ते झालं इन्क्रिमेंटल आहे की नाही. सो दीज आर द प्रिपरेटरी फंक्शन्स. देन द सेकंड इज द कोऑर्डिनेट. जसं सांगितलं मी, कोऑर्डिनेट सिस्टीम तुम्ही एक स्टँडर्ड फॉलो केली पाहिजे. त्यानंतर मशीनिंग पॅरामीटर. देर आर सो मेनी पॅरामीटर्स आर अवेलेबल. फीड, स्पीड अँड मेनी अदर्स. सो दीज आर ऑल्सो द रिक्वायरमेंट. टूल कंट्रोल की टूलचा डायमीटर काय असावा. टूल नंबर, जसं मी ATC मध्ये सांगितलं की टूल नंबर तुम्हाला माहीत असावा. टूल चेंज मेकॅनिझम तुम्हाला माहीत असलं पाहिजे. देन द सेकंड इज द सायकल फंक्शन, की कुठले सायकल फंक्शन यूज करणार आहे की नाही. ड्रिल सायकल, रिम सायकल, बोर सायकल, मिल सायकल, वेगवेगळ्या सायकल्स असतात. त्या सायकल आपण कॉल करून प्रोग्रामिंगमध्ये पुट करतो. की ड्रिलिंग ऑपरेशन असेल तर ड्रिल सायकल घ्यायची, रिमिंग ऑपरेशन असेल तर रिमची सायकल घ्यायची. सायकल म्हणजे काय की प्रोग्रामिंग असतं, ते प्रोग्रामिंग आपण घ्यायचं. देन द कूलंट कंट्रोल, की वेन यू वॉन्ट टू कूलंट ऑन ऑफ आहे की नाही. प्रोग्रामिंगनुसार ऑन ऑफ करता आलं पाहिजे. आणि अदर द मिसेलेनियस फंक्शन, दिस आर द M कोड्स टू स्पिंडल ऑन ऑफ, टेप रिवाइंड म्हणजे काय झालं की प्रोग्रामिंग रिपीट करायचं आपल्याला. देन द स्पिंडल रोटेशन डायरेक्शन, क्लॉकवाईज पाहिजे का अँटी क्लॉकवाईज पाहिजे. पॅलेट चेंज, खालचं पॅलेट चेंज करायचं का, वर्कपीस जर झालं असेल सगळं करून तर पॅलेट चेंज करतो. देन द क्लॅम्प्स आहे की नाही. पॅलेट जर ठेवलं तर त्याला क्लॅम्प्सनं आपण काय करतो, फिट करतो. हे सगळं झालं M कोड आहे की नाही. हे फर्स्ट झालं G कोड. इट इज अ G कोड, इट इज अ M कोड, इट इज अ M कोड. माहीत असू दे G कोड मध्ये काय होतं आणि M कोड मध्ये कुठले फंक्शन्स होतात. आणि लास्टला इंटरपोलेटर्स आहे की नाही, की लिनियर करायचं की सर्क्युलर मुवमेंट द्यायची आपल्याला. लिनियर म्हटलं की तो लिनियर मध्येच जाणार असा आहे की नाही, स्ट्रेट लाईन फॉलो करणार. इंटरपोलेशन म्हणजे तो सर्क्युलर मुवमेंट देणार, सर्क्युलर कर्व त्या टाईपमध्ये. So nowadays many classification are there. So high speed spindle, which is the more than 20,000 RPM. Then the high feed rate more than the 60 IPM. Then high precision, it is less than 0.001 inch accuracy. ह्या टाइप मध्ये तुम्ही मशीन्स क्लासिफाय करू शकता की which is the high speed, low speed, moderate speed. Okay. Now these are the main 3 types: NC machine, CNC machine and DNC machine. Okay. So MCQ exam झाली तर तुम्हाला 100 and 101% याचे लॉंग फॉर्म तुम्हाला विचारणार. ओके, ठीक आहे. लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, कारण काय होतं की MCQ मध्ये 4 ऑप्शन दिलेले असतात, 4 ऑप्शन सेम वाटतात आपल्याला. त्यामुळे NC is a numerical control, DNC is a direct numerical control. It is also called as a distributed numerical control. But famous word is direct numerical control. CNC means computer numerical control. So numerical control are the common. So computer direct is the added word. The DNC and CNC. First NC machine. ह्या मशीन आता सध्या कोण यूज करत नाही. त्या मशीनला काय असं की जे तुमचं प्रोग्रामिंग होतं ते प्रोग्रामिंग हे पंच कार्ड किंवा टेप्स या टाईपमध्ये असायचे. त्या टाईप्समध्ये तुम्ही पंचिंग करून तुम्ही इन्स्ट्रक्शन्स मशीनला देत होता. हे पंचिंग रीडर असतात इथं,
हे रीड करत होता आणि मशीनला तसं इन्स्ट्रक्शन देत होता. हे झालं न्यूमेरिकल कंट्रोल. इट इज अ बेसिक कन्व्हेन्शनल न्यूमेरिकल कंट्रोल मशीन आहे ना. रीडर असतो, रीडर हे सगळं रीड करतो आणि मशीन, कुठलीही मशीन असेल तुमची, त्या मशीनला इन्स्ट्रक्शन देतो. हे ओल्ड थिंग नो वन इज गोइंग टू यूज नाव डेज. डीएनसी मशीन करण्यापेक्षा अगोदर आपण सीएनसी मशीन बघूया. CNC units for the computer numerical control system, a mode of automation machine tools that uses the dedicated microprocessor, है की नाही, कंट्रोलर असतो, काहीतरी प्रोसेसर असतो, मायक्रोप्रोसेसर, और द कॉम्प्युटर टू एक्झिक्यूट द प्री प्रोग्राम सिक्वेन्स मशीन कंट्रोल कमांड्स. ओके, काहीतरी प्रोग्रामिंग तुम्ही मशीनला दिलेलं असतं, त्या प्रोग्रामिंग प्रमाणे तुमची मशीन ही वर्क करत असते. इट इज अ CNC मशीन. And computer is the thing which controls all the programming and machining parameters. That's why it is called as a computer. Okay, CNC machine माहित असेल तुम्हाला, बघितले असेल तुम्ही, हे ना, बरेचसे CNC मशीन असतात. तुम्ही कुठल्या कंपनीत गेला तर CNC मशीन बघते. यात हा कंट्रोल पॅनल असतो, या थ्रू आपण प्रोग्रामिंग मॅन्युअल सुद्धा देऊ शकतो, किंवा इथं पेनड्राईव्ह लावून सुद्धा आपण प्रोग्रामिंग देऊ शकतो, किंवा ह्या मशीन एक वेगळ्या कॉम्प्युटरला कनेक्टेड असतात, है की नाही. सपोज 2 मशीन आहेत शॉप फ्लोअरला, ह्या दोन्ही मशीन हे वायर थ्रू एका कॉम्प्युटरला, पीसीला हा कनेक्टेड आहेत. ठीक आहे, तर त्याला म्हणायचं डीएनसी. त्याला काय म्हणायचं, डीएनसी. की एका कॉम्प्युटरला बऱ्याचशे CNC मशीन, बरेचसे असतील, 10 असतील, 15 असतील, 20 असतील, 100 असतील, किती असतील, ते एकाच पीसीला कंट्रोल केलेलं असतं. एकच पीसी हे काय करतो, सगळ्या गोष्टी कंट्रोल करतो. पीसीचं काम काय आहे की प्रोग्रामिंग त्या मशीनला इनपुट देणे आणि मशीनवर किती काम झालंय, काय झालंय, ह्याच्या थ्रू फीडबॅक घेणे. ठीक आहे, दिस इज अ डिफरन्स बिटवीन CNC आणि DNC. ओके, तर पहिले आपण CNC मशीन बघून घेऊया. दीज आर द कॉम्पोनंट्स ऑफ द CNC मशीन, सर्वो मोटर्स, ऑटोमॅटिक टूल चेंजर अँड अदर थिंग्स. So nowadays we are more interested what are the advantages of CNC machine. So it reduces the time for the delivery of part, है की नाही. ॲडव्हान्टेज लक्षात ठेवायचा, एक सिंपल प्रॉब्लेम सांगतो. तुम्ही कंपॅरिझन करायचं, लेथ मशीन जे आपल्या वर्कशॉपमध्ये, कॉलेजच्या वर्कशॉपमध्ये आहे, लेथ मशीन, आणि कंपनीमध्ये जे बघता तुम्ही CNC मशीन, दोघांचं कंपॅरिझन करायचं, म्हणजे तुम्हाला ॲडव्हान्टेज मिळतील. आता लेथ मशीनवर एखादा कॉम्पोनंट बनवणे आणि CNC मशीनवर बनवणे, आहे की नाही, तो फरक काय काय असेल, तर रिड्यूस टाइम, बरोबर, हे ऑटोमॅटिक असल्यामुळे कमी वेळेत होतं, बरोबर. रिड्यूस द स्टोरेज प्रॉब्लेम, एक पीसीवर सगळ्या गोष्टी स्टोअर होतात, वेगवेगळे पंच कार्ड बनवायची तुम्हाला गरज नाही, एकाच पीसीवर प्रोग्रामिंग करू शकतो. रिड्यूस द स्क्रॅप रेट ऑफ मटेरियल, ॲक्युरेसी CNC मशीन जी जास्त आहे, त्यामुळे काय होतं की स्क्रॅप, जे अनवॉन्टेड पार्ट्स तयार होतात ते कमी झाले, बरोबर. टूलिंग कॉस्ट कमी झाली, ॲक्युरेसी वाढली, त्यामुळे टूलिंग कॉस्ट सुद्धा वाढली. रिड्यूस द लेआउट टाइम, लेआउट करताना सुरुवातीला बराचसा वेळ जायचा लेआउट करताना. बऱ्याचशा मशीन असतात, ड्रिलिंगला वेगळी मशीन, रिमिंगला वेगळी मशीन, परत वेगळी मशीन, त्यामुळे लेआउट करायला लागतं. पण CNC मशीनमध्ये ह्या सगळ्या मशीनींचं काम एकच CNC करते, त्यामुळे लेआउट बनवायचा काय संबंधच राहिला नाही. इन्क्रीज द मशीनिंग अँड टूल लाईफ, मशीनची सुद्धा लाईफ वाढते आणि टूलची सुद्धा लाईफ वाढते. टूलची लाईफ का वाढेल, कारण एक्झॅक्टली तुम्हाला जे काही स्पिंडल स्पीड, फीड रेट लागेल ते एक्झॅक्टली ऑप्टिमम जातं. लेथ मशीन तसं काही नाही, ऑपरेटरच्या मनाप्रमाणे थोडा जास्त लागतो, थोडा कमी लागतो, त्यावेळेस काय होतं, टूलची लाईफ खराब होत असते. पण CNCत ऑटोमेशन असल्यामुळे काय होतं की टूलची लाईफ आपोआप वाढते. लेस सेटअप काहीच नाही, आपोआप सेटअप लागतोय, फक्त पॅलेट येणार, क्लॅम्पिंग होणार, सगळा सेटअप लागणार. रिड्यूस द ॲक्च्युअल मशीनिंग टाइम, आहे की नाही, हा सायकल टाइम आपोआप रिड्यूस होणार का, हे ऑटोमॅटिक आहे सगळं. या सगळ्या गोष्टी CNC मशीनमुळे ॲडव्हान्टेज आहेत. ओके, कॉस्ट वाईज पण बेनिफिट आहेत, की हाय इन्व्हेस्टमेंट कॉस्ट आहे, इट इज अ ड्रॉबॅक. हाय इन्व्हेस्टमेंट कॉस्ट, हाय मेंटेनन्स एफर्ट, मेंटेनन्स निघाला तर आपल्याला कळत नाही, काही इलेक्ट्रॉनिक्स बेस्ड मेंटेनन्स असतो, आहे की नाही. आणि CNC मशीन चालवायला स्किल वर्कर लागतो, की त्याला G कोड M कोड माहीत असली पाहिजेत, CNC मशीनचे कॉम्पोनंट माहिती असले पाहिजेत, आणि हाय युटिलाइज रिक्वायर्ड, आहे नाही. जर तुम्ही 60-70 लाखाची CNC मशीन घेताय तर त्याचं युटिलायझेशन पण जास्त पाहिजे. तुम्ही दिवसातनं 2 तासच चालवणार असाल तर CNC मशीन घेऊन उपयोग नाही, कारण तुम्ही इन्व्हेस्टमेंट घेतली, 24 आवर्स मशीन तुम्ही युटिलाइज केली पाहिजे. ओके, सो हे नॉर्मल
बेनिफिट्स तर आहेतच. सायकल टाइम रिड्यूस होतो, नॉन प्रोडक्टिव्ह टाइम रिड्यूस होतो. नॉन प्रोडक्टिव्ह टाइम मीन्स काय, की तुमचा वर्करचा टी टाइम झाला, लंच टाइम झाला, तो सुट्टीवर झाला, आजारी झाला, तर इट इज अ नॉन प्रोडक्टिव्ह टाइम. तर सीएनसी मशीनला तसं काही नाही, तो प्रोग्राम एकदा फिट करू शकतो, मशीन ऑटोमॅटिक सगळं काम करणार. हा त्यावेळेत जाऊन त्याचं वर्कर त्यावेळेत जाऊन लंच करू शकतो, बायो ब्रेक घेऊ शकतो, या सगळ्या गोष्टी करू शकतो. सीएनसी मशीन इज हॅव ए ग्रेटर ॲक्युरेसी आणि रिपीटेबिलिटी, आहे की नाही. रिपीटेबिलिटी, ॲक्युरेसी तर तुम्हाला कळेलच. रिपीटेबिलिटी म्हणजे काय सांगतो, की एखादा वर्कर असेल त्याला दिवसभरात एकच काम दिलं तर तो थकतो. पहिल्यांदा जो त्याची एफिशियन्सी असेल ते त्याची कमी होऊन जाते. त्यामुळे सीएनसी मशीनचं असं काही नसतं, सकाळी जो त्याचं ॲक्युरेसी असेल तीच संध्याकाळी पण असेल. इट इज अ पार्ट ऑफ रिपीटेबिलिटी. रिजेक्शन कमी होतं, त्यामुळे लोअर स्क्रॅप रेट होतो. रिड्यूस द पार्ट्स इन्व्हेंटरी अँड फ्लोअर स्पेस, स्पेस देखील कमी होतो. ड्रिलिंग मशीन वेगळी घ्या, रिमिंग वेगळी घ्या, त्यापेक्षा एकच सीएनसी घ्या. सीएनसी मशीन खूप सारे प्रोग्राम एकच मशीन करते, त्यामुळे फ्लोअर स्पेस सुद्धा कमी होतो. ऑपरेटर स्किल लेवल रिड्यूस. कधी कधी काय होतं, सीएनसी मशीनला तुम्हाला ऑपरेटर खूप स्किल लागतो, कारण जर पार्ट चांगला बनवायचा असेल तर सीएनसी लेथ मशीनला बनवायला स्किल वर्कर लागतो. तसं सीएनसी मशीनला नाही, प्रोग्रामिंग जमलं तर मशीनच सगळं करणार आहे, त्यामुळे काय जास्त स्किलची गरज नाहीये. फक्त मशीनचं स्किल, मशीन लर्निंग स्किल तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ठीक आहे. डीएनसी मशीन एकदा बघूया आपण. इट इज अ डायरेक्ट न्यूमेरिकल कंट्रोल which controls the multiple machining tools by the single computer through the direct connection in a real time. हे जसं सांगितलं की एक कॉम्प्युटर आहे, एका कॉम्प्युटरला ह्या बऱ्याचशा सीएनसी मशीन काय आहेत, जॉईन आहेत. एकच कॉम्प्युटर ह्या सगळ्या मशीनला कंट्रोल करतो. ठीक आहे. डिस्ट्रीब्युटर न्यूमेरिकल कंट्रोल नेटवर्क कन्सिस्ट ऑफ सेंट्रल कंपोनेंट कनेक्टेड टू द मशीनिंग टूल एमसीयू विच आर द सीएनसी. ह्या डीएनसी मध्ये तुम्हाला सीएमएम मशीन सुद्धा कंट्रोल असते, बाकीच्या बऱ्याचशा मशीन सुद्धा कंट्रोल कनेक्टेड असतात. पण डीएनसी मध्ये फक्त ना फक्त सीएनसीच मशीन कनेक्टेड असतात. त्याला डिस्ट्रीब्युटर न्यूमेरिकल कंट्रोल म्हणतात आणि याला डायरेक्ट न्यूमेरिकल कंट्रोल. हे तुमच्या सिलेबसला नाहीये, हे करूच नका, कन्फ्युजन वाढेल. त्यापेक्षा एवढंच लक्षात ठेवा की एका कॉम्प्युटरला बऱ्याचशा मशीन कनेक्ट असतात, त्याला डीएनसी म्हणतात. ओके. सो डेफिनेशन ऑफ डीएनसी इज व्हॉट? It denotes the networking of CNC machine. बरेचसे CNC machine networking through connected असतात, है ना. It is a computer system which controls the various machines. Program is done externally then sent to the individual machine. ह्यात प्रोग्रामिंग बनवलं जाते आणि ते ह्यात पाठवलं जातं. त्यामुळे काय होतं, त्याला एक्सटर्नली प्रोग्राम म्हणतात. एक्सटर्नली इथं बनवलं आणि त्या मशीनला तुम्ही पाठवलं. So these are the advantage. DNC element, the punch tape and tape reader, की ज्या काही NC मशीन मध्ये इथं पंच कार्ड पंच टेप होते, ह्या सगळ्या काय केल्या आपण इलिमिनेट केल्या. स्टोरिंग पण आपण एकाच जागी कॉम्प्युटरवर केलं, वेगवेगळं काय करत नाही. डेटा कलेक्शन प्रोसेसिंग एकाच जागी झालं. ग्रेटर कॉम्प्युटेशनल ॲबिलिटी इन्क्रीज झाली. थोडक्यात काय की इफिशियन्सी सगळ्यात इन्क्रीज झाली. मी तुम्हाला ह्या पीपीटी पाठवेन, त्यावेळेस तुम्ही ह्या सगळ्या डिटेलमध्ये वाचून घ्या. So now what are the difference between the CNC and DNC machine? Okay, in CNC remote controlling operation is not possible. Remote control म्हणजे त्या मशीनवरच कंट्रोल करायला लागतं, बाहेरनं कंट्रोलिंग होत नाही. डीएनसी मध्ये बाहेरनं कंट्रोलिंग होतं. कधी कधी काय होतं की आपल्याकडे सपोज फोक्सवॅगनचा पुण्याला प्लांट आहे, पण त्याचं प्रोग्रामिंग, ह्या मशीनला जे काय प्रोग्रामिंग लागतं ते जर्मनीतल्या माणसाला माहिती आहे. त्या जर्मनीतला माणूस हा तुम्हाला नेटवर्किंग थ्रू कनेक्ट असेल, तो तिथनं प्रोग्रामिंग तुम्हाला त्या मशीनला सेंड करेल. ह्याला म्हणायचं रिमोट प्रोग्रामिंग. तर हे सीएनसी मशीनला होत नाही. सीएनसी मशीनला तिथंच जाऊन प्रोग्राम तुम्हाला सेट करावा लागेल. ओके. सीएनसी मशीन इज अ इंटेग्रल पार्ट ऑफ द मशीन. तर डीएनसी काय, डीएनसी कॉम्प्युटर कुठेही ठेवू शकतो, सो तो लोकेट डिस्टन्स ठेवू शकतो, त्यामुळे इंटेग्रल पार्ट होऊ शकत नाही. सीएनसी ट्रान्सफरिंग द मशीन इन्स्ट्रक्शन वेअर डीएनसी मॅनेज द इन्फॉर्मेशन डिस्ट्रीब्युटेड टू द नंबर ऑफ मशीन. है की नाही. दीज आर द डिफरन्स. सो कॉम्प्युटर कंट्रोल वन एनसी मशीन, है की नाही. एखादा कंट्रोलर असतो तो एकच मशीन कंट्रोल करतो, पण डीएनसी काय करते की खूप साऱ्या मशीन ॲट ए टाइम तो कंट्रोल करू शकतो.
सो इट रिक्वायर द लो प्रोसेसिंग पॉवर, कारण एकच मशीन कंट्रोल करायची त्यामुळे प्रोसेसिंग पॉवर कमी लागते, पण इथं बऱ्याचशा मशीन तुम्हाला कंट्रोल करायला लागतात त्यामुळे इट रिक्वायर्स द हाय प्रोसेसिंग पॉवर. CNC software to increase the capability of particular machining tool, but DNC not is the control equipment but also the serve as a part of management information system. ह्यात तुम्हाला सगळे मॅनेजरियल इन्फॉर्मेशन स्टोअर करायला लागते, फक्त एका CNC चा विचार करून चालत नाही, बऱ्याचशा टाईपच्या मशीन त्यात तुम्ही कंट्रोल करू शकता. सो दीज आर द डिफरन्स बिटवीन द CNC आणि DNC. ओके. नाव दर क्लासिफिकेशन ऑफ न्यूमेरिकल कंट्रोल, की आपण एखादं कुठली मशीन घेतली तर त्याचं क्लासिफिकेशन माहिती असलं पाहिजे, कुठले कुठले टाईपचे मशीन असतात, कुठले कुठले त्यात कॉम्पोनंट सेट केलेले असतात. ठीक आहे. फर्स्ट इज अ मोशन कंट्रोल आहे ना, पॉईंट टू पॉईंट कंट्रोल और कंटिन्युअस और कॉन्टोरिंग पार्ट कंट्रोल आहे ना. राठोड सरांनी हे ऑलरेडी तुमचं घेतलेलं आहे त्यामुळे ह्यात काय मी डिटेलमध्ये जाणार नाही. नाव द कंट्रोल लूप्स, ओपन लूप, क्लोज लूप, हे माहिती आहे तुम्हाला. एखादा प्रोसेसर असेल, ठीक आहे, हा प्रोसेसर आहे, त्याला आपण काहीतरी इनपुट देतोय, इनपुट आहे की नाही, आणि यातनं काय येते, आउटपुट, काहीतरी आउटपुट येते. ओके. इनपुट देणाऱ्याला आउटपुट काय येते हे माहित नाही, कसं येते काय येते माहित नाही, त्याला म्हणायचं ओपन लूप सिस्टीम. पण हे आउटपुट काय होतंय हे आपण एखाद्या सेन्सर थ्रू इनपुटला प्रोव्हाइड केले की आउटपुट असं असं येतंय बघ बाबा, त्याप्रमाणे इनपुट चेंजेस कर, तर त्याला म्हणायचं क्लोज लूप सिस्टीम. एखादा आपला फीड रेट जास्त मोठा लागला तर काय होतं की सरफेस फिनिशिंग खराब येतं. हे आउटपुटमध्ये आपल्याला कळालं की सरफेस फिनिशिंग खराब येते, तर आपण काय करणार, यातनं सेन्सर टू इन्फॉर्मेशन पाठवणार की सरफेस फिनिश खराब होते. तर इनपुट पॅरामीटर लगेच कळणार की बाबा फीड रेट आपला जास्त लागला किंवा कमी लागलाय, मग तो चेंज करून घ्यायचा. मग परत आउटपुट चेक करायचं की बाबा ओके येतोय का ओके येतोय. इट इज अ क्लोज लूप सिस्टीम. नाव द पॉवर ड्राईव्ह, हे चालवण्यासाठी काहीतरी पॉवर पाहिजेच. हायड्रॉलिक पॉवर असते, इलेक्ट्रिकल असते, न्यूमॅटिक असते किंवा हायब्रिड पण असते. हायब्रिडमध्ये ॲट ए टाइम 2 किंवा ह्या 3 पॉवर यूज करतात. ठीक आहे. ज्या मोटर्स रन करायचे असेल त्याला काहीतरी पॉवर लागेल ना तुम्हाला. हायड्रॉलिक, न्यूमॅटिक, इलेक्ट्रिकल, मोस्टली इलेक्ट्रिकल पॉवर यूज होते. पोझिशनिंग सिस्टीम, ॲब्सोल्यूट प्रोग्रामिंग, इन्क्रिमेंटल प्रोग्रामिंग, हे प्रोग्राम सुद्धा राठोड सरांनी घेतलेलं आहे. हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर, काय काय रिक्वायरमेंट लागतात की हार्डवेअर असेल तर NC, कॉम्प्युटर असेल, सॉफ्टवेअर असेल तर CNC, या टाईपमध्ये आपण मशीनचं कंट्रोलिंग करतो. नाव कंट्रोल लूप्स, मगाशी मी सांगितलं ओपन लूप सिस्टीम, क्लोज लूप सिस्टीम आहे की नाही. दीज आर द क्लोज लूप सिस्टीम. तुमचं आउटपुट काय होतोय, हा इनपुट हा मेजर करतोय, सो इट इज अ क्लोज लूप सिस्टीम. दिस इज द वन अनदर एक्झाम्पल ऑफ क्लोज लूप सिस्टीम वेअर द आउटपुट हे कंट्रोल टेबलला परत प्रोव्हाइड केलं जातं, त्यानंतर कंट्रोल त्याप्रमाणे वर्क करतो. क्लोज लूप सिस्टीम इज बेटर दॅन द ओपन लूप सिस्टीम. पॉवर ड्राईव्ह, इलेक्ट्रिक मोटर मोस्टली यूज होतात. हायड्रॉलिक सिस्टीम की जिथं खूप जास्त पॉवरचं काम करायचं असेल तर हायड्रॉलिक, आणि पॉवर कमी लागणार असेल तर न्यूमॅटिक. रेअरली यूज होतात कारण ह्या दोघांना मेंटेनन्स खूप जास्त आहे, त्यामुळे रेअरली दोन्ही पण यूज होतात. सो इलेक्ट्रिकल मोटर आर मोस्टली यूज. ही पोझिशनिंग ऑलरेडी माहिती आहे तुम्हाला. ॲब्सोल्यूट इन्क्रिमेंटल प्रोग्रामिंग ऑल्सो नोन टू यू. रेटिंग, एखादी मशीन चांगली आहे किंवा खराब आहे हे रेटिंग कसं कळतं. एखादा मोबाईलचा कॅमेरा चांगला आहे हे कसं कळतं, तर ते पिक्सेल साईज आहे ना, 8 मेगापिक्सल आहे का 15 मेगापिक्सल आहे का 100 मेगापिक्सल कॅमेरा आहे, ठीक नाही. तर हे रेटिंग, तर रेटिंग मशीनचं कसं करतो, तर ॲक्युरेसी ते किती देते, रिपीटेबिलिटी किती आहे त्यात, स्पिंडल किंवा ॲक्सिस मोटर हॉर्स पॉवर कितीची आहे की नाही. गाडीची आपण बघतो की एवढ्या हॉर्स पॉवरची गाडी आहे, त्याप्रमाणे इथं पण असतात. सो दीज आर द पॅरामीटर की त्याच्यावर ठरतं की आपल्या मशीनचं रेटिंग काय आहे, चांगली मशीन आहे का खराब मशीन आहे का ॲव्हरेज मशीन आहे. तर हे रेटिंग पॅरामीटर्स. तर हे सगळे पॅरामीटर आहेत, हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत. रिपीटेबिलिटी, लीड स्क्रू एक्झाम्पल, ठीक आहे. ह्यात काही कोणाला डाऊट असेल तर विचारा. काही डाऊट कुणाला? नसेल तर ठीक आहे. आपला 3rd युनिट पण संपलेला आहे. फर्स्ट युनिट संपला, 2nd युनिट उद्यापासून चालू होईल. तर तुमच्या MSCच्या अगोदर सगळ्या गोष्टी होऊन जातील.
नाव यू डोंट हॅव एनी डाऊट इन कॅड कॅम, पण प्रोजेक्टमध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. सिनॉप्सिस मेकिंग प्रोजेक्टमध्ये काही डाऊट असेल तर विचारा, नाहीतर आपण काय करूया, थांबूया इथेच. ठीक आहे, नसेल काय डाऊट कोणाला तर लेफ्ट झाला तरी चालेल.